कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। प्रिया मॅडम, मला माफ करा। आधीच तुमचे आबासाहेब माझ्या आईबाबांमुळे हर्ट झालेत। त्यांच्या मनात किर्लोस्करांबद्दल इतका राग आहे की मी माझं प्रेम त्यांच्यासमोर व्यक्त जरी केलं ना तरी ते आपल्या लग्नाला कधीच तयार नाही होणार। त्यांचं खूप प्रेम आहे तुमच्यावर। तुमच्या लग्नाबद्दल त्यांची काही स्वप्न आहेत आणि त्यांच्या स्वप्नांना तोडायचा मला अधिकार नाही। ह्यापुढे तेच होईल जे आबासाहेबांना योग्य वाटेल। मला वाटलंच होतं तू माझी साथ देशील। नंदी, तू माझ्या मुलासारखा आहेस। या आधी सुद्धा 2 वेळेला तू अगदी माझा मुलगा असल्यासारखी या घराची जबाबदारी सांभाळली आहेस। या घराचा स्वाभिमान ढळू दिला नाहीयेस। तू मला निराश करणार नाहीस याबद्दल खात्री वाटते मला। आणि हे बघ नंदी, एकदा का प्रियाचं लग्न झालं ना की आपण तुझंही लग्न तितक्याच धूमधडाक्यात करूया। आता हा प्रीतम आयुष्यात कधीच लग्न नाही करणार आबासाहेब। बरं, तू मला भेटायला कशासाठी आला होतास ते नाही सांगितलंस। काही नाही आबा, सहज आलो होतो खरंच। आबासाहेब, तुम्हाला वचन देतो की प्रिया मॅडमचं लग्न निर्विघ्न पार पडलं। सॉरी, चुकला आता, येतो। बरं, तू जेवलास का? जेवून झोप, उपाशी पोटी झोपू नकोस। वापस संपलं दादा सगळं। संध्याकाळी जय मॅडम, माफ करा मला। मी तुमची साथ नाही देऊ शकलो। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।